मुलगा असावा चांगल्या विचाराचा, कसा? प्रभू रामचंद्रासारखा, बाळ दुर्वासारखा असावा, भक्त प्रल्हादांच्या सारखा असावा आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. आता बऱ्याच जणीला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आहे, वाटतं की नाही? रामासारखा जन्माला वाटतं की रावणासारखा? सध्याची तुम्हाला घटना कळली असेल. मी तर सांगेल तुम्हाला, राक्षस सुद्धा पुरले पहा, एवढी बेकार परिस्थिती आहे. कलियुगाचा अंत व्हायला आता जास्त वेळ लागणार नाहीये. अशी लेकरं जन्माला घालण्यापेक्षा ती माता काय म्हणतात, बिना लेकराची वाण जर राहिली तरी पुरली. ती लेकराला जन्म नाही द्यायला पाहिजे. असे लहानपणापासून लेकराला चांगले संस्कार देणं होत नसल, तुम्हाला त्या लेकरांना शिकवणं होत नसल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली तर रात्रभर डीजे पोर दारू पिऊन नाचतात पहा लोक, पहाटे 3-3 वाजेपर्यंत. ती जयंती नाही साजरी होणार कधी. मध्यरात्री रात्री प्रत्येक वेळेला दिसलेली प्रत्येक स्त्री ज्या दिवशी तुम्हाला स्वतःची ताई स्वतःची आई वाटेल त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आनंद होणार आहे. आज त्यांनाही दुःख वाटत असेल हो, नाहीये, खरोखर सुरक्षित नाहीये. काल परवा ते व्हिडिओ पाहिला पहा. आज सध्या इंस्टावरती असू द्या, युट्यूबवरती असू द्या, फक्त उघडलं तरी तेच व्हिडिओ येत आहेत. ज्या मुलीला अन्याय काय असतो हेच कळत नाही. आज त्या माता पितेची परिस्थिती काय असेल आणि त्याच्या पुढे जास्त क्रूर काय घडलं असेल, तो तोंडावरती दगड टाकून ठेचून मारलाय पहा. काय काय घडत चाललंय, कुठं कुठं चाललंय काय कळत नाही. सध्या सांगण्याचं तात्पर्य माझ्या माता माऊल्यांना हात जोडून विनंती आहे, नाही तुम्हाला 50 एकर शेती कमवणं झालं तरी चालेल, नाही तुम्हाला बंगले बांधता आले तरी चालेल, पण कमीत कमी फक्त लेकरांना, आपल्या लेकरामुळं कधी एखाद्या निरागस पोरीचं वाटळ होईल आणि एखादा परिवार उद्ध्वस्त होईल, असे संस्कार मात्र लेकराला कधी देऊ नका. फक्त लेकरांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून प्रभू रामासारखाच मुलगा असला पाहिजे. राम येतील पण कौशल्य होणं महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज येतील पण मासाहेब जिजाऊ होणं महत्वाचं आहे. आताच्या महिला स्वतःच्या पोराला 15-16 वर्षाचे पोरं दारू मध्ये पडतात, दारूच्या अधीन आहेत. 15-16 वर्षाची मुलं आहेत, कुठेतरी माय बापाला उचलून घेऊन यावं लागतात. आता मागच्या महिन्यामध्ये नवरात्र उत्सव झाल्यावर आमच्या गेवराई तालुक्यामध्ये जातेगाव ठिकाणी माझी कथा होती पहा. रात्रीच्या वेळेला मी कथेला निघाले आणि कथेला जाताना ज्यांच्याकडे चहा घेण्याकरिता निघाले का, फक्त 17 वर्षाचा मुलगा होता. त्याला चालता येत नव्हतं, एवढी दारू पिलेला होता आणि स्वतःची माता त्याचे हात धरून त्याला ओढत होती. मला सांगा ना तुम्ही, लेकराला जन्म देताना काय काय विचार केला असेल की आपल्याला शेवटच्या वेळेला आपण गेल्यावर पाणी पाजण्यासाठी कोणीतरी पाहिजे. काय करायचं वंशाचा दिवा, लोकांच्या पुरीचं वाटोळ होत असेल तर सांग. हात जोडून एकच विनंती, फक्त लेकरांना चांगले संस्कार देण्याचं काम करा. मुलगा असावा पण चांगले विचाराचा. जगाच्या मालकाला मागा पुत्र दे ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी झेंडा.